नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की 1 डिसेंबर पासून बदलणार आहे हे आर्थिक नियम. चला तर बघूया. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. यूपीएस पेन्शन स्कीम म्हणजेच की आता यूपीएस निवडण्याची अंतिम तारीख ही 30 नोव्हेंबर ठरलेली आहे व अंतिम तारीख 30 सप्टेंबर होती. वाढ करण्यात आलेली होती. यूपीएसने एनपीएस पेक्षा वेगळे मॉडेल आहे. म्हणजे पर्याप्त मर्यादा आणि काळासाठी उपलब्ध. यूपीएस निवडण्यासाठी कर्मचारी 30 नोव्हेंबर पूर्वी अर्ज करावा लागणार होता. परंतु आता हा पर्याय 1 डिसेंबर पासून उपलब्ध राहणार नाहीये. आणि आता म्हणजेच की लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच की जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अंतिम तारीख 30 नोव्हेंबर होती. 1 डिसेंबर नंतर संधी उपलब्ध राहणार नाहीये. वेळेवर प्रमाणपत्र न दिल्यास पेन्शन थांबू शकते. डिजिटल जीवन प्रमाणपत्र घर बसल्या मिळू शकते. आणि टॅक्सचे निगडीत काम म्हणजेच की आता पुढचं जे आहे टॅक्सबद्दल माहिती आहे. तर ऑक्टोबर 2025 मध्ये TDS कापला असल्यास तर 194 आय ए म्हणजेच की 194 IB 194 M तर 194 S अंतर्गत विवरणपत्र अनिवार्य राहणार आहे. या विवरणपत्राची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर राहणार आहे व कलम 92E अंतर्गत अहवाल असणारे करदाते तेही 30 नोव्हेंबर पर्यंत ITR दाखल करू शकतात. आंतरराष्ट्रीय गटांसाठी फॉर्म म्हणजे की 3 CEAA सादर करण्यासाठी अंतिम तारीख सुद्धा 30 नोव्हेंबर राहणार आहे व 1 डिसेंबर पासून ही काम करता येणार नाहीये. आणि LPGची किंमत LPGच्या किमतीत दर महिन्याच्या 1 तारखेला अपडेट होत असते. आपल्या सर्वांना माहिती आहे की 1 डिसेंबरला LPG सिलेंडरच्या किमती पुन्हा सुधारित केल्या जातात. म्हणजे की कोणी वाढणार आहे कधी कमी होणार आहे हे 1 डिसेंबरलाच ठरत असतं. 1 नोव्हेंबर 2025 रोजी 19 किन व्यावसायिक सिलेंडरची किंमत 6.50 नी कमी करण्यात आलेली होती. आणि आता आपण ETF बघणार. ETFच्या किमती दर महिन्याच्या 1 तारखेला अपडेट होत असतात. हे आपल्याला माहितीच आहे. व 1 डिसेंबरला ATFच्या किमतीमध्ये बदल होऊ शकणार आहे की किमती वाढू किंवा कमी होण्याची शक्यता आहे. धन्यवाद.